नमस्कार, मी ज्योतीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ आणि सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। तर चला, आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कारण आज मी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला बोलणार आहे, ज्या गोष्टी दाखवणार आहे, त्या तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील याची पण मला खात्री आहे। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन असतील, ज्यांनी माझं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नाही, त्यांनी नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे डेली व्हिडिओ माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग असे बघायला भेटतील। तर चला, तुम्हाला मी शेअर केलेलंच होतं की आम्ही 10-12 दिवस लग्नासाठी गावाकडे गेलेलो होतो आणि गावाकडून आल्यानंतर घराची जी काही अवस्था झालेली होती ती पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती। आणि फायनली देवघराचा नंबर आलेला आहे। इथं बघू शकता देवघराची पण किती वाईट अवस्था झालेली आहे। कसं असतं बघा, लेडीज घरात नसल्यानंतर अशा गोष्टी ह्या होतातच। लेडीज घरात असल्यानंतर क्लिनिंग कडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिलं जातं आणि तेच इथं झालेलं आहे। आणि इथं बघा, देवघर खूप जास्त प्रमाणामध्ये खराब झालेलं आहे। त्याच्यामुळे मी आज ठरवलं सगळ्यात सुरुवातीला देवघराची क्लिनिंग करून घ्यायची। सकाळी सगळ्यांचे डब्बे वगैरे दिले आणि मी इथं सकाळी देवघर क्लिनिंग करायला घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला कॅमेरामध्ये तरी पण एवढं काही स्पष्ट दिसत नसेल, पण समोरासमोर बघितल्यानंतर तर खूपच प्रमाणात जास्त खराब झालेला आहे। आणि इथं मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात सुरुवातीला मी देवघराच्या वरती वगैरे जे काही सामान ठेवलेलं आहे ते पूर्ण सगळं खाली काढून घेतलं आणि आता देव पण काढत आहे। देव पण पूर्ण मला घासून घ्यायचे आहे, देवघर पण घासायचं आहे। आणि याच्यासाठी एक बऱ्याच दिवसापासून माझी एक इच्छा होती, ती पण इच्छा माझी पूर्ण झालेली आहे। ते व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला कळेलच कुठली गोष्ट आहे, काय आहे ती घेण्याची माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती। ती पण गोष्ट आज पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे मी सुरुवातीला इथं पूर्ण देवघराची डीप क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढचं बघूयात। आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची अशी गोष्ट समजली जाणारी म्हणजे आपले देव, आपलं देवघर, आपली देवपूजा। आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व या गोष्टीला दिलं जातं आणि आपलं श्रद्धास्थान असतं ते मेन हेच असतं, आपल्या घराचं हृदय आपण ह्याला म्हणू शकतो। आणि याच देवघराच्या समोर बसून आपण आपल्या आयुष्यातील गोष्टी, चांगल्या वाईट, काय आपल्या आयुष्यात काय जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळ्या गोष्टी आपण देवापुढे मागत असतो, शेअर करत असतो। आणि तेच देवघर सगळ्यात महत्त्वाचं क्लीन पाहिजे आणि आपण ते दररोजच्या दररोज क्लीन पण ठेवलं पाहिजे। दररोजच्या दररोज देवपूजा घरात झालीच पाहिजे। रोज वेळेवर 2 टाइम घरामध्ये दिवा अगरबत्ती या पण गोष्टी झाल्याच पाहिजेत। आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, त्याच्यामुळे प्रसन्न असं वातावरण राहतं। आपल्याला कुठले पण डिसिजन घेण्यासाठी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि घरात पण तसं वातावरण पाहिजे। आणि या गोष्टी सगळ्या या देवघराच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोहोचतात। आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी या गोष्टी आपण केल्याच पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघर हे आपलं दररोजच्या दररोज क्लीन केलेलंच पाहिजे। आणि सगळ्यात सुरुवातीला सकाळी देवपूजा केली म्हणजे घरामध्ये पण खूप प्रसन्न असं वातावरण राहतं आणि दिवसभर अशी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते। आणि इथं बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी धूळ वगैरे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मी आता हे सगळ्यात सुरुवातीला क्लीन करून घेणार आहे। आणि या गोष्टी कुठल्या माझ्याकडे ज्या देवपूजेसाठी, देवघरासाठी अवेलेबल आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं बघा, मी सगळे देव वगैरे सुरुवातीला देवघरातले पूर्ण बाजूला काढून घेतलेले आहे एका टोपल्यामध्ये। आणि इथं बघू शकता नंतर नरेंद्र माऊलींचा फोटो वगैरे ते पण पुसण्यासाठी काढलेला आहे, तो पण बऱ्यापैकी खराब झालेला आहे। मी दररोजच्या देवपूजानंतर रोज देवपूजा करत असते आणि नरेंद्र माऊलींचं पारायण वगैरे माझं पण बऱ्याच प्रमाणामध्ये चालू असतं आपल्या वेळेनुसार। कधी मी 21 दिवसाचं पारायण करते, कधी मी 3 दिवसाचं करते आणि माझ्याकडे वेळ असेल तर मी 1 दिवसाचं पण पारायण करते, जसं आपल्याला जमल। पण कंटिन्यू 12 महिने नरेंद्र स्वामींचं पारायण माझं चालूच असतं आणि माझं नरेंद्र स्वामींवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे।
आणि माझ्या आयुष्यामध्ये तशा गोष्टी पण घडलेल्या आहेत. ज्या गोष्टी मी त्यांच्याकडे मागितल्यात किंवा ज्या गोष्टीची मनापासून माझी इच्छा होती या गोष्टी पण त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि माझ्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहे. गुरुवारच्या दिवशीच घडतात. गुरुवारचा माझा नरेंद्र स्वामींचा उपवास असतो. बऱ्याच प्रमाणात जेवढ्या पण आतापर्यंत माझ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच दिवशी घडलेल्या आहेत आणि माझा त्यांच्यावर पण संपूर्ण विश्वास आहे. आणि त्यांची काही जास्त काय आपल्याला एवढं काय करत बसायची गरज नाही. दररोजची 10 मिनिटाची सेवा फक्त, ती पण त्यांच्यासाठी भरपूर असते. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. दुसऱ्याचं कुणासाठीही दुसऱ्यासाठी मनातून वाईट चिंतू नका, असा साधा सोपा त्यांचा मार्ग आहे आणि त्या मार्गानेच मी चालत आहे. त्यांचे विचार वगैरे मला सगळे पटतात आणि खूप माझं श्रद्धास्थान हेच आहे आणि त्यांचीच माझी 12 महिने कंटिन्यू सेवा चालू असते. आणि इथं बघू शकता मी इथं क्लिनिंग पण करून घेते. माझ्या दररोजच्या देवपूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण सगळ्या देवांची व्यवस्थित अशी देवपूजा करून घ्यायची. नरेंद्र माऊलींची पूजा करायची, त्यांची आरती वगैरे म्हणायची. जे काय माझं पारायण असेल ते दररोज एक अध्याय तरी मी वाचतेच त्यांचा. ते एक अध्याय वाचायचा. ज्यांची जी जपमाळ आहे ते त्या माळेचा 11 वेळेस जप करायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण पूजा करून घ्यायची. हे माझं दररोजचं देवपूजेचं असं रुटीन असतं. आणि आता एक 10-12 दिवस घरात नसल्यामुळे भरपूर गॅप पडलेला आहे आणि भरपूर गोष्टी खराब झालेल्या आहेत. इथं जे तुम्ही उतरंड बघू शकता ती पण बऱ्याच प्रमाणात खराब झालेली आहे. त्याच्यामध्ये भरून ठेवलेले जे धान्य वगैरे असतं ते आपण दररोज तर ते काही चेंज करू शकत नाही. त्याच्यामुळे मी असं कॅरी बॅग मध्ये ते व्यवस्थित असं बांधून ठेवलेलं असतं. एकादशीला, कधी पौर्णिमेला, अमावस्येला या गोष्टी मी चेंज करत असते. आणि इथं बघू शकता उतरंडी मधलं धान्य हे पूर्ण मी एका वाटीमध्ये काढून टेरेसवर पक्ष्यांसाठी टाकणार आहे. वरती पक्षी येतात आणि ते बरोबर खाऊन जातात त्यामुळे. आणि दररोजच्या दररोज आपण उतरंडीतलं धान्य काही चेंज नाही करू शकत, त्याच्यामुळे हे असं पॅकिंग करून मी ठेवत असते. आणि इथे देव पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी खराब झालेले आहेत. ते पण स्वच्छ असे घासून वगैरे घ्यायचे आहेत. देव घासण्यासाठी वगैरे कंटिन्यू देव आपले क्लीन राहावे वगैरे, एवढे काय जास्त खराब होणे त्याच्यासाठी आपण कुठले पण असा दिवस ठरवला पाहिजे. एकादशी किंवा पौर्णिमा, अमावस्या या गोष्टी ठरवून वेळच्या वेळेला केल्या ना तर अजिबात देव खराब होणार नाहीत. माझं जास्त एकादशीलाच असतं. दर एकादशीला म्हणजे बरोबर 15 दिवसांनी देव घासले जातात. कारण एकादशीच्या दिवशी बरोबर आपल्या हे लक्षात येतं की हा आपल्याला आज देव घासायचे म्हणून. आणि देवघर पण तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रमाणात खराब झालेलं आहे. संपूर्ण देव पण घासून घ्यायचे आहेत. देवाचे सगळे भांडे वगैरे, आरत्या या पण गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. आणि त्यासोबतच मी देवघर पण आता छान असं घासून घेणार आहे. आणि हे देवघर माझ्या लग्नातलं आहे. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की बरेच देव आपण इकडं तिकडं देवाला गेल्यानंतर नवीन गोष्टी घेत असतो. जे देव आपल्या देवघरामध्ये अवेलेबल नाहीयेत त्या गोष्टी आपण घेत असतो. नवीन गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला पण सगळ्या गोष्टी आपल्याकडं हव्याशा वाटतात, घ्याव्याशा वाटतात. पण या देवघरामध्ये जास्त नवीन देव, एक्स्ट्रा देवांना म्हणजे जागाच पुरत नाही. थोडं कंजेस्टेड जागेमध्येच देव चिटकून ठेवायला लागतात. त्याच्यामुळे आणखीन एक डिसिजन घेतलेला आहे मी. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा आहे की घरामध्ये नवीन देवघर आलं पाहिजे. हे खूप दिवसापासून माझ्या मनात होतं. पण ते आज त्याला कुठंतरी मुहूर्त लागलेला असं म्हणावं लागेल. आणि हे मी देवघर आणि पूर्ण देव हे पण सगळे पूर्ण क्लिनिंगसाठी काढलेले आहेत. आणि ते पण नवीन देवघराचं पण निमित्त झालेलं आहे. यासाठी म्हणलं पूर्ण क्लिनिंग वगैरे करून जुनं देवघर बाजूला काढून सगळे देव एकदा व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घासून वगैरे सगळं मग नवीन देवघराची स्थापना करता येईल. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि जुनं देवघर पण मी असंच खराब झालेलं असंच ठेवणार नाहीये. ते पण व्यवस्थित त्याला घासून वगैरे क्लिनिंग करून ठेवणार आहे. कारण ते माझ्या लग्नातलं आहे. लग्नातली ते आठवण आहे आणि खूप छान अनुभव पण आहेत. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही माझं देवघर ते बघितलेलं पण असेल. त्याच्यामुळे मी स्वच्छ असं त्याला क्लीन वगैरे करून ठेवणार आहे. आणि म्हणतात बरेच जण की देवघर पाण्यामध्ये सोडून द्या, परंतु माझी तर मनापासून इच्छा नाहीये देवघर हे पाण्यामध्ये सोडायचं. कारण ते अजिबात कुठं तुटलेलं नाहीये, खराब झालेलं नाहीये, व्यवस्थित आहे. मला फक्त आता देव ठेवण्यासाठी जास्त जागा पुरत नाहीये. देव एक्स्ट्राचे पण वाढलेले आहेत त्याच्यामुळे.
आणि आता नवीन देवघरामध्ये ते नवीन जे देव घेतलेले आहेत मी त्यांची पण स्थापना पण मला व्यवस्थित करायची आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्यामुळे आता सध्या तरी हे देवघर मी स्वच्छ असं क्लीन वगैरे करून ठेवणार आहे. आणि आणखीन बघू कोणाला तरी विचारून कोणाला पाहिजे असेल तर मग ते वापरण्यासाठी पण देणार आहे. आता सध्या तरी ते व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवते. आणि इथं बघू शकता मी एवढी धूळ इथं निघालेली आहे, त्याच्यामुळे देवघराचा पूर्ण तो कोपरा आहे तो पूर्णपणे मी क्लीन करून व्यवस्थित असा घेतलेला आहे, जेणेकरून व्यवस्थित नवीन देवघराची एकदम स्वच्छ क्लीन जागेमध्ये स्थापना पण मला करता येईल त्यामुळे. आणि इथं बघू शकता अशी क्लिनिंग वगैरे माझी चालू आहे. ते फर्निचरवरती बऱ्यापैकी देवघर ठेवलेले खाली डाग वगैरे पडलेले आहेत, ते पण मी स्वच्छ असे घासणीने घासून घेतलेले आहेत. फर्निचरवरती आपण जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करू शकत नाही, त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये ते व्यवस्थित असं जेवढं कमी पाणी वापरता येईल तेवढं कमी पाणी वापरून ते क्लीन करून घ्यायचं. आणि या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या अनुभवावरून ह्या गोष्टी मी तुम्हाला पण शेअर करत आहे. जी गोष्ट आपल्याला मनापासून वाटते किंवा ज्या गोष्टीची आपल्याला मनापासून इच्छा असते की ही गोष्ट आपली पूर्ण व्हायला पाहिजे किंवा लवकरात लवकर व्हावी, त्या गोष्टी मनातल्या गोष्टी ह्या पूर्ण होतातच. कारण देवघराचं माझं खूप दिवसापासून मनात होतं, मी असं शेअर पण केलेलं नव्हतं आणि घरात पण कोणाला काही म्हटलं नव्हतं की देवघर आपल्याला नवीन आणायला पाहिजे किंवा आणावं लागेल वगैरे, पण माझ्या मनात होते बऱ्याच दिवसापासूनची इच्छा. आणि एकदा मी सांगितल्यानंतर लगेच ती इच्छा पण माझी पूर्ण झालेली आहे. मी ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली त्यावेळेस माझे मिस्टर म्हटले ठीक आहे आपण बघू, बाहेर गेल्यानंतर बघू वगैरे. पण हे बघू वगैरे म्हणण्यामध्ये असेच त्यांनी 1-2 महिने तर असेच घालवले असते, पण हे जास्त गोष्ट ही माझी मनावर घेतली माझ्या सासूबाईंनी. आणि मी ज्या दिवशी त्यांना सांगितलं आपल्याला देवघर आणायचे किंवा देव आपले बसत नाहीयेत त्याच्यामध्ये, तर त्यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी स्वतः जाऊन त्या देवघर घेऊन आलेले आहेत. आणि मला जसं पाहिजे तसं देवघर घरात आलेलं आहे. मी ज्यांना जसं सांगितलं होतं की पहिलं आपलं देवघर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पाहिजे आणि आपल्याला लाकडीच आणायचे, तर त्यांनी तसंच मला जसं पाहिजे तसं देवघर त्या स्वतः जाऊन त्या घेऊन आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पण मला खूप आनंद झाला की ही माझी इच्छा बऱ्याच दिवसापासूनची पूर्ण झाली. आणि इथं जुनं देवघर पण बघू शकता मी स्वच्छ असं क्लीन वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि इथं देव पण घासण्यासाठी घेतलेले. फायनली माझ्या देवघरामधल्या संपूर्ण देवाची छान अशी क्लिनिंग झालेली आहेत, व्यवस्थित देव मी घासून वगैरे ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला आता मी नवीन देवघराचा लुक पण दाखवते. इथं बघू शकता तुम्ही हे असं देवघर आमच्या घरामध्ये नवीन आणलेलं आहे आणि ही पूर्ण सासूबाईंची चॉईस आहे, त्या स्वतः जाऊन त्यांनी आणलेलं आहे. आणि या देवघराची स्थापना वगैरे मी उद्या करणार आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल. संपूर्ण देवघराची किंवा देवांची स्थापना मी कशी करते ते तुम्ही बघालच. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.